चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 12वी साठी अकाउंटच्या काही ट्रिक्स बघत आहोत. तर 12वीच्या एक्झामच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा टिप्स आम्ही तुम्हाला देत आहोत. तर याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत ॲडजस्टमेंट. तर ॲडजस्टमेंटमध्ये बघा, फायनल अकाउंट जेव्हा तुम्हाला विचारलं जातं, तर त्यामध्ये 5 ते 6 ॲडजस्टमेंट तुम्हाला प्रत्येकी येताच. तर याच्यामध्ये बघा, क्लोजिंग स्टॉक ही पहिली ॲडजस्टमेंट आहे. आता क्लोजिंग स्टॉक म्हटलं की त्याचा पहिला इफेक्ट जो आहे, तर तो पहिला इफेक्ट जो आहे तो तुमच्या ॲसेट साईडला बॅलन्स शीटमध्ये असतो. हा डेबिट इफेक्ट आहे. कोणता इफेक्ट आहे? डेबिट इफेक्ट आहे. त्यानंतर दुसरा जो इफेक्ट आहे तो आहे तुमचा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला म्हणजे हा क्रेडिट इफेक्ट आहे. बरोबर. त्यानंतर बघा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आपण पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मध्ये ऍड करतो. एक्सपेन्सेस हे कुठे असतात? हे असतात आपले प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला तिथे काय करायचे? हे पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मध्ये ऍड करायचे. आणि त्यानंतर दुसरा इफेक्ट आहे लायबिलिटी साईडला. तर हा क्रेडिट इफेक्ट जो आहे तो बॅलन्स शीट मध्ये असतो, लायबिलिटी साईड. ठीक आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणून. त्यानंतर प्रीपेड एक्सपेन्सेस आहे. तर प्रीपेड एक्सपेन्सेस बघा, आपण आधीच पेड केलेला आहे, तर त्यामुळे ही आपली ऍसेट होते. बरोबर ना? तर इथे पहिला इफेक्ट जातो तो बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला. कुठे जातो? बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला. हा डेबिट इफेक्ट असतो. आणि त्यानंतर दुसरा इफेक्ट जो आहे तो पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मधून प्रीपेड जो आहे तो लेस केला जातो. काय केला जातो? लेस. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधनं काय केलं जातं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधनं लेस केलं जातं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पर्टिक्युलर एक्सपेन्सेस जे आहे, जे कोणते एक्सपेन्सेस असेल त्यामधून लेस केलं जातं. म्हणजे हा क्रेडिट इफेक्ट असतो. कोणता इफेक्ट असतो? क्रेडिट. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. बरोबर ना? डेबिटला काय केलं जातं? लेस केलं जातं. लेस केलं जातं, म्हणून हा क्रेडिट इफेक्ट आहे. त्यानंतर पुढे बघा, प्री रिसिव्ड इन्कम. आता इन्कम आपल्याला आधीच मिळालाय. बरोबर ना? आधी जर मिळाला असेल तर तो आपली लायबिलिटी असतो. काय असतो तो? ऍडव्हान्स इन्कम आपली लायबिलिटी आहे. कारण जर समजा ती डील कॅन्सल झाली तर आपल्याला ते पैसे परत द्यावे लागेल. म्हणून प्री रिसिव्ड इन्कम ही आपली लायबिलिटी असते. तर त्याचा डेबिट इफेक्ट जो आहे तो पर्टिक्युलर इन्कम मधून लेस केला जातो. म्हणजे बघा, जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे त्याच्यामध्ये जे काही पर्टिक्युलर इन्कम्स असतात, या इन्कम्स मधनं लेस केल्या जातात. काय केल्या जातात? लेस केल्या जातात. म्हणजे काय? हा डेबिट इफेक्ट असतो. हा कोणता इफेक्ट असतो? डेबिट इफेक्ट असतो. डेबिट इफेक्ट जो आहे तर तो बरोबर ना, त्याच्यामधून लेस केला जातात. म्हणजे काय? क्रेडिट. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट मधनं लेस केलं जातं, म्हणजे तो डेबिट इफेक्ट आहे. त्यानंतर दुसरा इफेक्ट असतो याचा प्री रिसिव्ड इन्कम, हा लायबिलिटीला जातो बॅलन्स शीट मध्ये. हा आपला क्रेडिट इफेक्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, आउटस्टँडिंग इन्कम्स आहे. आता आउटस्टँडिंग इन्कम आपण काय करतो की आउटस्टँडिंग इन्कम, आपले पैसे आउटस्टँडिंग आहे, तर ही आपली ऍसेट आहे. काय आहे? आपली ऍसेट आहे. आणि पर्टिक्युलर जे काही इन्कम्स असतात त्याच्यामध्ये आपण ऍड करतो, म्हणजे ते क्रेडिटला जातात. ठीक आहे. तर बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला येणार, ही ऍसेट्स असते, ऍसेटमध्ये ऍड होणार तिथे. ठीक आहे. त्यानंतर याचा दुसरा इफेक्ट जो आहे तो कुठे जातो? जे काही आपले पर्टिक्युलर इन्कम्स असतात, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला जे इन्कम्स असतात, या इन्कम्स मधनं आपल्याला ते लेस करावे लागतात. सॉरी, ऍड करावे लागतात. आउटस्टँडिंग इन्कम्स जे आहेत ते ऍड करावे लागतात. तर अशा प्रकारे हा क्रेडिट इफेक्ट होतो. ठीक आहे. त्यानंतर बघा, बॅड डेप्स आहे. आपल्याला माहिती आहे बॅड डेप्स काय करावे लागतात. बॅड डेप्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. आणि क्रेडिट इफेक्ट असतो तो बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला
जे डेटर्स असतात यामधनं लेस केले जातात. काय केले जातात? लेस केले जातात. म्हणजे तो क्रेडिट इफेक्ट आहे. कोणता इफेक्ट आहे? क्रेडिट इफेक्ट. त्यानंतर बघा, आरडीडी सेम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला त्यानंतर आपल्याला जे बॅलन्स शीट दिलेली आहे, बॅलन्स शीटच्या डेटर्स मधनं ऍसेट साईडला जे डेटर्स असतात, बरोबर ना, त्यातून काय केले जातात? लेस केले जातात. म्हणजे हा सुद्धा क्रेडिट इफेक्ट आहे. सेम असतात दोन्ही इफेक्ट. ओके. रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. आता रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स जर बघितलं तर डेटर्सनी आपल्याला डिस्काउंट जो आहे तर तो दिलेला आहे. तर इथे डेटर्सला आपण डिस्काउंट दिलाय, तर आपला लॉस आहे. तर आपण काय करणार की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जो डिस्काउंट आहे, बरोबर ना, डिस्काउंट मध्ये आपण ऍड करणार. म्हणजे हा डेबिट इफेक्ट झाला. ठीक आहे. त्यानंतर जे डेटर्स आहेत ऍसेट साईडला, ऍसेट्स बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला जे डेटर्स आहेत, डेटर्स मधनं काय केले जातात? लेस केले जातात. म्हणजे हा क्रेडिट इफेक्ट झाला. त्यानंतर रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. आता क्रेडिटर्सनी आपल्याला डिस्काउंट दिला, हा मात्र आपला फायदा आहे. फायदा असेल तर क्रेडिटला जातो. तर क्रेडिटर्स मधून काय केलं जातं? आधी लेस केला जातो. म्हणजे तो डेबिट इफेक्ट झाला. म्हणजे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला जायचं. तिथे जे क्रेडिटर्स आहे, या क्रेडिटर्स मधनं ते लेस करायचे. म्हणजे हा डिस्काउंट काय करायचा? लेस करायचा. डिस्काउंट लेस करायचा. म्हणजे हा आपला डेबिट इफेक्ट झाला. कोणता इफेक्ट झाला? डेबिट. आणि आपला फायदा आहे. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल? ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यायला लागेल. क्रेडिट साईडला डिस्काउंट रिसिव्ड, बरोबर ना, डिस्काउंट रिसिव्ड हा आपला फायदा आहे. त्यानंतर बघा, डेप्रिसिएशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जातो, माहिती आहे आपल्याला. आणि पर्टिक्युलर ऍसेट्स मधून लेस होतो. म्हणजे ऍसेट्स मधून लेस होतो. म्हणजे हा क्रेडिट इफेक्ट आहे, बरोबर ना, कारण ऍसेटचा बॅलन्स डेबिट असतो, त्यातून लेस होतो. म्हणजे हा काय आहे? क्रेडिट इफेक्ट आहे. त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटलवरती आपण इंटरेस्ट दिला, तर आपल्याला प्रॉफिट अँड लॉस एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपल्याला डेबिट करावं लागेल, बरोबर ना. आणि क्रेडिट कुठं करावं लागेल? जे काही आपलं पार्टनरचं करंट अकाउंट आहे, पार्टनर्स करंट अकाउंट किंवा कॅपिटल अकाउंट, बरोबर ना, त्याच्या अकाउंटच्या क्रेडिटला आपल्याला हे दाखवावं लागेल, बरोबर. त्यानंतर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. आता ड्रॉइंग्स दिलंय आपण, त्याच्यावरती इंटरेस्ट मिळतो, आपला इन्कम आहे. तर इथे अपोजिट एंट्री होणार, कॅपिटलच्या अपोजिट. तर पार्टनरचं जे काही पार्टनर्सचं करंट अकाउंट आहे, पार्टनर्स करंट ऑब्लिक कॅपिटल अकाउंटला आपण डेबिट करणार. काय करणार? डेबिट करणार. आणि जे काही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट याच्या क्रेडिटला इंटरेस्ट रिसिव्ड, बरोबर ना. त्यानंतर इंटरेस्ट ऑन लोन टेकन. आता लोन घेतलंय, त्याच्यावरती आपण इंटरेस्ट देणार आहोत, बरोबर ना. इंटरेस्ट ऑन लोन टेकन, लोन घेतलं आपण, त्याच्यावरती इंटरेस्ट देतोय आपण, म्हणजे हा खर्च आहे. तर सेम प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जी इंटरेस्ट ऑन कॅपिटल एंट्री केली होती आपण, सेम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काय करणार आहे? आपण डेबिट करणार, बरोबर ना, डेबिटला जाणार. आणि हा जो काही लोन म्हणजे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला जे लोन टेकन आहे किंवा लोन आहे, त्याच्यामध्ये आपण इंटरेस्ट काय करणार? हा ऍड करणार. म्हणजे हा क्रेडिट इफेक्ट झाला. ठीक आहे. त्यानंतर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट और लोन गिवन. आता इंटरेस्ट आपल्याला मिळतोय, म्हणजे इन्व्हेस्ट वरती इंटरेस्ट मिळणार आहे
किंवा आपण लोन गिव्हन म्हणजे आपण लोन दिलेलं आहे त्याच्यावरती इंटरेस्ट मिळणार आहे, तर तो आपला फायदा आहे, बरोबर ना. मग आपण काय करणार, ऍसेट साईडला, बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला इंटरेस्ट लोन मध्ये ऍड करणार किंवा इंटरेस्ट रिसिवेबल मध्ये ऍड करणार. हा डेबिट इफेक्ट झाला. आणि आपला फायदा आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला इंटरेस्ट रिसिवेबल किंवा इंटरेस्ट अकाउंट मध्ये ऍड करणार. त्यानंतर इन्शुअर्ड गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर और ऍक्सिडेंट. आता सर पहिल्या ठिकाणी फक्त तुम्ही या दोनच रेषा ओढल्या होत्या, डेबिटच्या आणि क्रेडिटच्या, सर इथे 3 ओढल्या. तर याच्यामध्ये ही एक एंट्री अशी आहे, इन्शुअर्ड गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर, बरोबर ना. आता इन्शुअर्ड गुड्स इन्शुअर्ड होते आपले आणि ते डिस्ट्रॉइड झाले फायरमध्ये किंवा ऍक्सिडेंटमध्ये. आता याच्यामध्ये 3 एंट्री असतात. आता समजा एक्झाम्पल आपण जर बघितलं तर 10,000चे गुड्स आहे, बरोबर ना. ते गुड्स जे आहे ते डिस्ट्रॉइड झाले फायरमध्ये आणि आपल्याला इन्शुरन्स त्याचा भेटला. इन्शुरन्स क्लेम आहे आपला सपोज 7,000 रुपीज आणि आपला लॉस झालाय, बरोबर ना, किती 3,000 रुपये. तर अशा प्रकारे आपल्याला एंट्री करायची आहे. ठीक आहे. आता ही इन्शुरन्स क्लेम जी आहे आपली ऍसेट आहे. काय आहे, इन्शुरन्स क्लेम जी आहे ती आपली ऍसेट आहे. म्हणून इन्शुरन्स क्लेम अकाउंट डेबिट ही ऍसेट असते, बरोबर ना, बरोबर. त्यानंतर आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आता इथे अमाऊंट लिहायची आपली 7,000 रुपये. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट आपल्याला डेबिट करायचं आहे किती 3,000 रुपये. आणि आपल्याकडनं जे गुड्स गेलंय तर ते ट्रेडिंग अकाउंट मधून आपण काय करणार, ट्रेडिंग अकाउंटला क्रेडिट करणार. गुड्स गेले आपल्याकडनं किती हजाराचे, 10,000चे. तर अशा प्रकारे एंट्री 3 ठिकाणी होते. म्हणून ही अशी एकच एंट्री आहे ज्याचे इफेक्ट 3 ठिकाणी होतात. त्यानंतर अनसेक्युअर गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर अँड ऍक्सिडेंट. आता अनसेक्युअर होते त्याचा काही आपल्याला क्लेम मिळणार नाही, म्हणून डायरेक्टली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण काय करणार, डेबिट करणार. 2 म्हणजे क्रेडिट काय करणार मग आपण, ट्रेडिंग अकाउंट काय करणार, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, ट्रेडिंग अकाउंटला आपण काय करणार, क्रेडिट करणार. गुड्स आपण क्रेडिट करणार. त्यानंतर बघा गुड्स स्टोलन असेल किंवा फ्री सॅम्पल असेल. आता स्टोलन म्हणजे त्याचं काही आपल्याला बेनिफिट वगैरे काही मिळत नाही, म्हणजे याची जर एंट्री बघितली तर हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट होतो, बरोबर ना. आणि ट्रेडिंग अकाउंटला क्रेडिट होतो. कुठे, ट्रेडिंग अकाउंटला क्रेडिट होतो. पण समजा फ्री सॅम्पल जर वाटलं असेल ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये जेव्हा आपण काय करतो, जेव्हा आपण ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस, बरोबर ना, ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंटला आपण काय करणार, डेबिट करणार. कारण ऍडव्हर्टाइजमेंटसाठी आपण खर्च केला फ्री सॅम्पल, म्हणून ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला असतो, बरोबर ना. आणि दुसरा इफेक्ट त्याचा क्रेडिटला येणार. त्यानंतर गुड्स विड्रॉन बाय अ पार्टनर्स फॉर पर्सनल यूज. आता पर्सनल यूज साठी हे गुड्स विड्रॉ केले असेल यांनी, बरोबर ना. तर आपण काय करणार की पार्टनर जो आहे त्याच्या अकाउंटला पार्टनर्स करंट किंवा कॅपिटल अकाउंटला काय करणार आपण, डेबिट करणार. आणि क्रेडिट कशाला करणार, ट्रेडिंग अकाउंट. गुड्स गेले आपले, ट्रेडिंग अकाउंटला काय करणार आपण, क्रेडिट करणार. ठीक आहे, समजलं, अशा प्रकारे. त्यानंतर अनरेकॉर्डेड परचेस केलंय पण ते रेकॉर्डेड नाहीये, बरोबर ना. तर रेकॉर्ड करून घ्यायचं म्हणजे काय, परचेस मध्ये ऍड करायचं. म्हणजे ट्रेडिंग अकाउंटला डेबिट साईडला बघा, डेबिट साईडला जे परचेस असतात तर परचेस मध्ये काय करायचं, ऍड करायचं. काय करायचं, ऍड अनरेकॉर्डेड परचेस, बरोबर ना. आणि आता हे अनरेकॉर्डेड परचेस केलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण कॅश मध्ये रेकॉर्ड केलं असतं,
म्हणजे कॅशमध्ये परचेस केलं असतं तर आपण ते रेकॉर्डेड केलं असतं, कारण लगेच त्याचा कॅशवरती इफेक्ट होतो. पण आपण हे उधारीवर परचेस केलं असं इथे गृहीत धरायचं असतं आणि ते काय करायचं असतं, क्रेडिटर्स म्हणजे बॅलन्स शीटमध्ये जे लॅबिलिटीला जे क्रेडिटर्स असतात, या क्रेडिटर्सला हे ऍड करायचे असतात, म्हणजे हा क्रेडिट इफेक्ट झालेला आहे. बरोबर. नंतर अनरेकॉर्डेड सेल्स. आता अपोजिट, अनरेकॉर्डेड सेल्स म्हणजे आपण उधारीवर माल विकला होता, तर बॅलन्स शीटमध्ये जे डेटर्स आहेत, हे डेटर्स आहेत, याच्यामध्ये हे ऍड करायचे, म्हणजे हा डेबिट इफेक्ट झाला. आणि क्रेडिटला म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला जे सेल्स आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला जे सेल्स आहेत, या सेल्समध्ये हे ऍड करायचे, म्हणजे हा क्रेडिट इफेक्ट झाला. बरोबर ना. त्यानंतर नेक्स्ट बघा, सपोज कॅपिटल एक्सपेंडिचर इन्क्लुडेड इन रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर जे आहे ते आपले रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मध्ये इन्क्लुडेड झाले. म्हणजे काय की आपण कॅपिटल एक्सपेंडिचरची एंट्री रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणून ट्रीट केली असेल, तर आपल्याला काय करायचंय की रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मधनं हे गुड्स, ही अमाऊंट जी आहे ती बाजूला घ्यायची आहे, म्हणजे ऍड टू दॅट पर्टिक्युलर ऍसेट ऍज द बॅलन्स शीट. बरोबर ना. कॅपिटल एक्सपेंडिचर असल्यामुळे आपण काय करणार की हा जो एक्सपेन्सेस आहे तो पर्टिक्युलर ऍसेट्स मध्ये, बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला जी काही पर्टिक्युलर ऍसेट असेल त्याच्यामध्ये ऍड करणार, म्हणजे हा डेबिट इफेक्ट झाला. बरोबर ना. बरोबर का. आणि जे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर होते, तर त्या रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जे डेबिट साईडला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर होते, पर्टिक्युलर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, हे पर्टिक्युलर, बरोबर ना, कोणत्या याच्यातून आपण आधी ऍड केले होते त्याच्यामधून आपल्याला हे काय करावं लागेल, लेस करावे लागेल. लेस म्हणजे हा काय झाला, क्रेडिट इफेक्ट. ठीक आहे. नंतर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इन्क्लुडेड इन कॅपिटल एक्सपेंडिचर. आता रेव्हेन्यू एक्सपेंडिचर जर असेल आणि तो जर इन्क्लुडेड झाला असेल कॅपिटल एक्सपेंडिचरला, तर पहिला इफेक्ट आपला जाणार तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, आणि दुसरा इफेक्ट जाणार त्या पर्टिक्युलर ऍसेट्स मधनं आपल्याला काय करायचंय, लेस करायचंय, म्हणजे बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला जायचं आणि ऍसेट्स मधनं हे लेस करायचे, म्हणजे हा झाला आपला क्रेडिट इफेक्ट. बरोबर. त्यानंतर बिल्स रिसिवेबल डिझॉनर झाले. बिल्स आपल्याला मिळालं नाही, तर आपल्याला बिल्स मधून लेस करावे लागेल, आणि ज्याने आपल्याला बिल दिलं होतं तो डेटर्स होता, म्हणजे डेटर्स मध्ये काय करावं लागेल, ऍड करावे लागेल. आता ही एक अशी ऍडजस्टमेंट आहे ती फक्त तुम्हाला एका ऍसेट मधून कमी करते आणि दुसऱ्या ऍसेट मध्ये ऍड करते. बरोबर ना. आणि खालची बिल्स पेबल जी आहे ती सुद्धा एका लॅबिलिटी मधून लेस करते आणि एका लॅबिलिटी मध्ये ऍड करते. बरोबर ना. तर बिल्स रिसिवेबल आपल्याला कुणाकडून घ्यायचे होते, डेटर्स कडनं, पण त्याने बिल दिलं आपल्याला. बरोबर ना. ते बिल डिझॉनर झालं, म्हणजे बँकेने ते मंजूर केलं नाही. तर बिल्स रिसिवेबल जे आहे ते आपण काय केलं, त्याला परत दिलं. बरोबर ना. डेटर्सनी काय केलं, ते परत घेतलं. बरोबर ना. म्हणून आपण करणार ऍसेट साईडला, जे बॅलन्स शीटची ऍसेट साईड आहे, ऍसेट साईड्स मध्ये जे डेटर्स आहेत त्याच्यामध्ये आपण ऍड करणार. काय करणार, आपण ऍड करणार, म्हणजे हा डेबिट इफेक्ट झाला. आणि क्रेडिट इफेक्ट करणार आपण जे काही ऍसेटलाच जे बिल्स रिसिवेबल आहेत, बिल्स रिसिवेबल त्याच्यामधून आपण लेस करणार, म्हणजे ऍसेट मधून लेस केला, म्हणजे हा क्रेडिट इफेक्ट झाला. बरोबर ना. त्यानंतर बघा, बिल्स पेबल डिझॉनर. आता बिल्स पेबल डिझॉनर झालंय आपलं, तर आपल्याला पैसे द्यायचे होते पण आपण ते बिल दिलं होतं त्याला आणि ते बिल डिझॉनर झालं. म्हणजे काय, आता आपल्याकडे लॅबिलिटी इन्क्रीज झाली, लॅबिलिटी आहे तीच आहे, पण बिल्स पेबल कमी झाले आणि क्रेडिटर्स वाढले. म्हणून आपण डेबिटला काय घेणार की लॅबिलिटीला लॅबिलिटी साईडला जे बिल्स पेबल आहेत, बिल्स पेबल त्याच्यातून आपण लेस करणार, म्हणजे हा डेबिट इफेक्ट झाला. बरोबर. आणि लॅबिलिटी साईडलाच लॅबिलिटीला जे क्रेडिटर्स आहेत, क्रेडिटर्स, बरोबर ना, हे क्रेडिटर्स जे आहेत त्याच्यामध्ये आपण ऍड करणार, म्हणजे हा क्रेडिट इफेक्ट झाला. क्रेडिट
बरोबर ना, लायबिलिटी साईडचा बॅलन्स क्रेडिट असतो, त्याच्यामध्ये ऍड झालं म्हणजे क्रेडिट इफेक्ट झाला. हा, त्यानंतर आहे डेफर्ड एक्सपेन्सेस ऑफ ए ऍडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 5 years. आता डेफर्ड एक्सपेन्सेस आहे, पण ते एक्सपेन्सेस आपण काय केले, पेड केले फॉर 5 years. आता डेफर्ड एक्सपेन्सेस म्हणजे काय? आता डेफर्ड एक्सपेन्सेस म्हणजे असे की जे आपण 5 वर्षासाठी केले, मग आता करंट इयर चालू आहे आपलं, नेक्स्ट इयर असे 1, 2, 3 आणि 4 असे 4 वर्ष लागणार आहे पुढे परत. तर आपण जे काही खर्च केले, समजा आपण 5 वर्षासाठी 1 लाख रुपये खर्च केला असेल, तर एव्हरी इयर आपण काय केलं, 20,000 रुपये, बरोबर ना. पुढच्या वर्षीसाठी 20,000 रुपये, पुढच्या वर्षीसाठी 20,000 रुपये असे. मग 1 वर्ष आपण करंट इयर मध्ये 20,000 खर्च केल्यानंतर आपल्याकडे डेफर्ड एक्सपेन्सेस 80,000 रुपये बॅलन्स राहतात. तर ही आपली ऍसेट होते. काय होते? ही आपली काय होते? ऍसेट होते. तर हे डेफर्ड एक्सपेन्सेस जे आहे, तर आपल्याला करंट इयरचे जे काही आहे म्हणजे हे 20,000 रुपये जे आहे ते काय करायचे आपल्याला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काय करायचे, अकाउंटला डेबिट करायचे करंट इयरच्या, करंट इयर अमाऊंट, करंट इयरची अमाऊंट, बरोबर ना. करंट इयरची अमाऊंट काय करणार आपण, आणि दुसरा इफेक्ट जो आहे, तर तो आपण क्रेडिट साईडला करणार. तर तो म्हणजे काय आहे, हा म्हणजे क्रेडिट येणार नाही, हा डेबिट साईडला येतो. ठीक आहे. आणि दुसरा इफेक्ट आपण प्रीपेड, बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट ही आपली ऍसेट असते. हा सुद्धा डेबिट इफेक्ट असतो. ठीक आहे, हा सुद्धा डेबिट इफेक्ट आहे आणि हा सुद्धा डेबिट इफेक्ट आहे. पण आपण जर हे पैसे कॅश मध्ये जर दिले असेल, ठीक आहे, करंट इयर मध्ये, तर कॅश अकाउंटला क्रेडिट जाते. म्हणजे बॅलन्स शीट मध्ये जी कॅश आहे त्यामधून लेस होते ना, तर इथे हा क्रेडिट इफेक्ट आहे. पण आपल्याला हा इफेक्ट करायचा नाही. हे 2 इफेक्ट आपल्याला करायचे आहे. आत्ताचा जो डेबिट आहे म्हणजे 20,000 रुपये आत्ताचा जो खर्च होता तो आपण इथे डेबिट करणार. राहिलेला जेवढा बॅलन्स आहे तो ऍसेटला प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट पाठवणार. ठीक आहे. त्यानंतर रेव्हेन्यू रिसिप्ट इन्क्लुडेड इन कॅपिटल म्हणजे काय, जसं की सेल आपण केला असेल, समजा गुड्स केले, पण ते इन्क्लुडेड झाले आपले मशिनरी, म्हणजे आपली ऍसेट आहे सेल्स ऑफ मशिनरी मध्ये. तर आपल्याला काय करायचं, सेल्स ऑफ मशिनरी मधून काढून काय करायचं, ते रेव्हेन्यू रिसिप्ट मध्ये दाखवायचं. म्हणजे काय की आपण बॅलन्स शीटला जी मशिनरी आहे, बॅलन्स शीटला ऍसेट साईडला जी मशिनरी आहे, तर ती सेल केल्यामुळे आपण ती कमी केली होती आधी, तर त्याच्यामध्ये आपण ती परत ऍड करून घेणार. काय करणार, ऍड करून घेणार. म्हणजे हा डेबिट इफेक्ट झाला. आणि त्यानंतर इथे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला जे सेल्स आहेत, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला जे सेल्स आहेत, ठीक आहे, या सेल्स अकाउंटला आपण काय करणार, इथे हे ऍड करणार. कारण का, ते रेव्हेन्यू इन्कम्स आहेत, रिसिप्ट आहे, बरोबर ना. नंतर कमिशन टू पार्टनर्स ऍज अ पर्सेंटेज ऑन ग्रॉस प्रॉफिट और सेल्स. कमिशन आपला खर्च आहे, एक्सपेन्सेस आहे, म्हणून आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला कमिशन अकाउंट आपण काय करणार, डेबिट करणार, बरोबर. आणि पार्टनर्स अकाउंटला, पार्टनर्स करंट अकाउंट असेल तर करंट अकाउंट, किंवा कॅपिटल अकाउंट असेल तर कॅपिटल अकाउंटला आपण क्रेडिट करणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे जवळजवळ या 28 27 तसा 28 आहे,
पण इथे 2 मर्ज केलं होतं मी. ठीक आहे. तर 28 ज्या ऍडजस्टमेंट्स आहेत त्या आपण इथे सगळ्या बघितल्या. तर या सगळ्या ऍडजस्टमेंट ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत तुम्हाला एक्झामसाठी. तर या फायनल अकाउंटमध्ये ज्या ऍडजस्टमेंट्स आहेत त्या सगळ्याचे सगळे आपण इथे बघितलेल्या आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये काही जर ऍडजस्टमेंट असेल तर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर 7796438998 आहे. ठीक आहे. अचिव्हर्स अकॅडमी, आळंदी. थँक्यू.